नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी आणि त्यावरील आयुर्वेद उपचार या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. कारण इनफर्टिलिटीची समस्या ही वारंवार वाढताना दिसतीये. बऱ्याच स्त्रियांना किंवा पुरुषांना ह्या समस्याला फेस करावं लागत असतं. आता ही समस्या का निर्माण होते, तर ह्या समस्येमागं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल उशिरा होणारी लग्न, उशिरा वयात होणारी लग्न आणि लग्न झाल्यानंतर फॅमिली प्लॅनिंग करणं, ह्या दोन गोष्टीमुळेच वंध्यत्वाची लक्षणं, वंध्यत्वाची समस्या फार लोकांना भेडसावत आहे. आता ही समस्या भेडसावायला लागल्यानंतर आयुर्वेदामध्ये त्याच्यामध्ये काही उपचार आहेत का? तर वंध्यत्वावरती आयुर्वेदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उपचार आहेत. आता हे उपचार करत असताना आपण त्या उपचार पद्धतीचा 4 प्रकारामध्ये डिव्हिजन करून त्या पद्धतीनं त्याचे उपाय करता येतात. त्यातली सगळ्यात अगोदरची चिकित्सा म्हणजे पथ्य चिकित्सा आहे. दुसरी आहे औषधी चिकित्सा, तिसरी व्यायाम आणि प्राणायाम आणि चौथं जे आहे ते पंचकर्म चिकित्सा. आता पहिली जी पथ्य चिकित्सा आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आयुर्वेदाने, आपल्या आई वडिलांपासून, आपल्या आजी आजोबांपासून जे काही खाण्यात आले तेच पदार्थ आपण शक्यतो खाण्यात असायला पाहिजे. तुम्हाला पचेल असा आहार घरच्या घरी बनवलेला प्रकृतीनुसार तो सकाळ आणि सायंकाळ वेळच्या वेळी घेता आला पाहिजे. आहारामध्ये प्रोसेस फूड, सॉसचा अतिरेक वापर होत असेल तर तो टाळायला पाहिजे. आजकाल ब्लॅक कॉफी किंवा ग्रीन टी हे वारंवार घेतले जात असतात, म्हणजे दिवसातनं 4 ते 5 वेळा घेतले जातात. ही पद्धत सुद्धा पूर्णतः चुकीची आहे. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस घेण्यास फारशी काही अडचण नाहीये. ही झाली पथ्य चिकित्सा. दुसरी जी आहे ती औषध चिकित्सा. आता आयुर्वेदामध्ये औषधीचा विचार करताना कोणताही पेशंट असेल, त्याला पित्ताचा त्रास आहे प्लस इनफर्टिलिटी आहे, कोणाला मलावष्टंभ आहे, इनफर्टिलिटी आहे, कोणाला थायरॉइड आहे, इनफर्टिलिटी आहे, त्या पद्धतीनं तुमच्या आजारानुसार, तुमच्या लक्षणानुसार, तुमच्या नाडीनुसार, तुमच्या प्रकृतीनुसार सगळं परीक्षण करून त्यानुसार औषधी चिकित्सा जर चालू केली तर वंध्यत्वाची समस्या सुटतेच, परंतु त्याबरोबर असणाऱ्या इतर सुद्धा आजारांची उत्तरं मिळत असतात किंवा ते आजार आपल्याला औषधी चिकित्सेने घालवता येत असतात. आता तिसरी जी आहे ती व्यायाम आणि प्राणायाम नावाची चिकित्सा. आता व्यायाम हा कंपल्सरी आपल्याला करता आला पाहिजे. तो सूर्यनमस्कार असू द्या किंवा योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते असू द्या. प्राणायाममुळं तुमच्या शरीरात वाढलेलं जे सायकोलॉजिकल जे प्रेशर असतं ते प्राणायामाने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं कमी करता येत असतं. त्यामुळे योग आणि प्राणायामची जोड अतिशय महत्त्वाची आहे आणि तुम्हाला सोसवेल असा शारीरिक कसरती सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे ही तिसरी जी चिकित्सा आहे ती व्यायामाची चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जी पंचकर्माची चिकित्सा आहे त्याचे रिझल्ट्स अतिशय अप्रतिम येत असतात. म्हणजे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्हाला वमन करायचं का विरेचन करायचं, ह्याच्यातली वमन किंवा विरेचनातली एखादी जर ट्रीटमेंट घेतली तर तुमची जी काही शरीराची आणि मानसिक स्थिती बिघडलेली असते ती आपल्याला बरोबर ह्या चिकित्सेने नॉर्मलाइज करता येत असते. त्यामुळे वमन आणि विरेचन आणि त्यानंतर जर गरज असेल तर बस्ती नावाची चिकित्सा सुद्धा तुमचे आयुर्वेदिक डॉक्टर सांगत असतात. त्यामुळे तुम्हाला सोसवेल अशी, तुमच्या प्रकृतीच्या संलग्न अशी वमन, विरेचन, बस्ती अशी जर चिकित्सा केली तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय. स्त्रियांमध्ये पिरियड्स येऊन गेल्यानंतर, ब्लिडिंग थांबल्यानंतर उत्तर बस्ती नावाची एक चिकित्सा आहे, त्याचे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स आमच्या आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आता ही उत्तर बस्ती तुमच्या फॅलोपियन ट्यूब्स असू द्या किंवा एंडोमेट्रियमचा थर कमीत कमी असू द्या, ओव्ह्युलेशनमध्ये कुठेतरी कमतरता जाणवताना दिसते किंवा पिरियड्समध्ये हेवी ब्लिडिंग असतं किंवा कमी ब्लिडिंग असतं, ह्या सगळ्यांवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला उत्तर बस्तीचे रिझल्ट्स घेता येत असतात. त्यामुळे उत्तर बस्ती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्ह्युलेशनच्या दरम्यान, ओव्ह्युलेशनचा जो पिरियड्स सांगितलेला आहे साधारण 10 ते 16 दिवसांच्या दरम्यान, त्या काळामध्ये स्त्रियांची जर शिरोधारा जर केली तर त्या शिरोधारेचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट्स घेता येतो. त्यामुळे ह्या चिकित्सेचा जर वापर करून घेतला तर तुमची वंध्यत्वाची समस्या आपल्याला फार कमी अवधीमध्ये संपवता येईल. नमस्कार.